रोशन कडाव आपण सुद्धा पंचांच्या भूमिकेत जायचंय त्वरित. रोशन कडाव त्वरित जायचंय, सहकार्य करा. रोशन कडाव त्वरित जायचे, सामना चालू होतोय. आणि एक अंपायर भूषण बनवटे, मेन अंपायर भोजनासाठी जरा व्यस्त आहेत, त्यामुळे भूषण बनवटे आपण लेगीची भूमिका बजवायची आहे. रोशन कडाव मेन पंच असतील या सामन्यामध्ये. त्याला सामना त्वरित स्पीडअप करायचंय वेळेअभावी. 2 वाजून 20 मिनिटं या ठिकाणी 18 मिनिटं होत आहेत. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे. अमोल लक्ष असू द्या, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सामना महत्वाचा आहे आम्हाला सुद्धा माहिती आहे, पण वेळेअभावी आपण सामन्याला सुरुवात करायची. वेळ न दवडता आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे. चला दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात आलेत. विकी कडाव आणि रोशन जाधव, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन असेल. गोलंदाजी मार्गवर जयेश, ज्याने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली, परंतु डीकेने मात्र त्याचा समाचार घेतला आणि षटकार चौकारांची आतषबाजी मात्र मागच्या सामन्यात आपण पाहिली. सुंदर फलंदाजी केली डीकेने आणि चांगलं अर्धशतक झळकवलं आपल्या संघासाठी. गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा घेतल्या. अष्टपैलू खेळाडू डीके आणि भूषण दोघांनी मात्र चमकदार कामगिरी या स्पर्धेमध्ये मात्र केलेली आहे. क्षेत्ररक्षण लावायचे. ऑन स्ट्राइक विकी कडाव, जो इंदगाव संघासाठी हार्ड हिटिंग साठी मानला जातोय, ज्याचा स्ट्रेंथ आहे हिटिंग, त्याने स्ट्राइक घेतलेली आहे. आणि गोलंदाजी मार्गवर जयेश कडाव. सामन्याला सुरुवात होते. एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना. जो जिंकेल तो सरळ धडक मारेल या लीगच्या सेमी फायनल मध्ये. खूपच महत्वाचा सामना, नॉकआउट सामना म्हणता येईल, कारण लीग फॉर्मॅट असल्यामुळे या सामन्याला खूपच महत्व आहे. पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू जातोय. हर्षद होते त्या ठिकाणी आणि फक्त एकदा आपला अकाउंट ओपन करतोय विकी कडाव हलक्या हाताने. ऑन स्ट्राइक असेल रोशन जाधव, जे डाव्या हाताने फलंदाजी करतात, गोलंदाजी करतात. पाहूया कशी फलंदाजी होते. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण अतिशय खराब आणि याच दरम्यान 4 धावा चौकार. खूपच लेझी क्रिकेट पाहायला मिळालं गणेश कडून आणि 4 धावांनी अकाउंट ओपन करतोय रोशन जाधव. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आणि या ठिकाणी प्लम्प, LBW आउट. मोठा झटका, रोशन जाधव बॅक टू पवेलियन. या ठिकाणी मोठा आदरा मिळतोय आर्विका 11 ला. आणि सरळ रेषेत पाहता या ठिकाणी YouTube लाईव्ह आहे, कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये प्लम्प मिडल स्टंप. वा, सुंदर पंचगिरी रोशन कडाव होते त्या ठिकाणी आणि अचूक निर्णय. आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे YouTube आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी, कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाहीये. आणि या दुसऱ्या पर्वात रोशन कडाव ज्या संघाचे संघनायक आहेत, संघ मला त्यांचा संघ पहिल्यांदाच मात्र सेमी फायनल साठी पात्र झालेला आहे.
गेल्या वर्षी मात्र त्यांनी एकही सामना जिंकला नव्हता, मात्र या वर्षी त्यांनी चमकदार कामगिरी करून संघ मात्र सेमीफायनल साठी पात्र होतोय. महत्वाच्या सामन्यात महत्वाची विकेट. माऊली संघ हा साधा संघ नाहीये, कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यात ऍडव्हान्टेज असा आहे की गेल्या वर्षी त्याने फायनल मारलेली आहे आणि पुन्हा यावेळी फायनल मध्ये जाण्यासाठी त्यांना चान्स अजूनही आहे. आणि इथून जर त्यांचा खेळ सुरू झाला तर मला नाही वाटत त्यांना कोण आवरू शकते. या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तू मै आणि नाही. या ठिकाणी फक्त एक धाव. सुरेख चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, काही समजलं नाही. संघ मालक होते संतोष कडव. संतोष कडव यांचा विचार जर केला 2007 ते 2012 या कालावधीत त्यांचा दबदबा होता. गोलंदाजी तेज तर्रार, अजूनही तशीच गोलंदाजी करतात. तोच वेग, तोच टप्पा. फलंदाजी सुद्धा सुरेख आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर आणि फक्त एक धाव. पूर्णपणे रोखून ठेवलंय या ठिकाणी. आरबीका 11 ला बॅकफुटला ढकलण्याचं काम करतोय जयेश कडव, जो या स्पर्धेत सुरेख गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील संघाचे संघ मालक संतोष कडव. उतारवयात मात्र खेळ कमी होतोय, परंतु अजूनही त्यांच्यात धमक आहे. अजूनही त्यांच्यात धमक आहे. मी मारेन, मी करेन, हेच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार. चौकार. पहिले षटक मात्र समाप्त होत आहे. षटकाखेरीस धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 11ची सरासरी राखलेली आहे. एक सावध सुरुवात म्हणता येईल आणि एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला रोशन जाधव, ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, कारण सेमी फायनलचाच सामना बनता येईल. या सामन्यामध्ये त्याची कामगिरी अतिशय महत्वाची होती, परंतु खूप निराश करून तो बॅक टू पॅव्हिलियन. जयेशने चांगला चेंडू हाताळला आणि पायचीत पकडलं ते रोशन जाधवला आणि एक मोठा आदरा म्हणता येईल आरबीका 11 संघाला. आता मात्र गोलंदाजी साठी येतोय अनुभवी गोलंदाज दीपक कडव. पहिला चेंडू. या ठिकाणी अतिरिक्त धाव सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विकी नेहमीच करतायत, त्यासाठी ते जाणले जातात. परंतु समोर गोलंदाज कोण करतोय तर दीपक कडव, ज्याच्याकडे क्षमता आहे जास्तीत जास्त चेंडू ब्लॉक टाकण्याची. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. रॅपिड मारण्यात पटाईत आहेत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी हलकीशी अपील करतायत. अपील मध्ये कुठल्याही प्रकारचा उत्साह नाही आणि लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 12 धावा, 13 धावा, सॉरी. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. अजूनही एक चेंडूचा, सॉरी, एक चेंडू वाईट होता. एकच चेंडूचा खेळ होतोय. शॉट ऑन फुल, सक्सेसफुल. होईल का? होईल तर नक्कीच होईल. 2-3 टप्प्या दरम्यान चेंडू मात्र सीमा रेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय. शेवटच्या चेंडूवर जयेशला त्याने ऑफ ड्राईव्ह करून एक सुरेख फटका मारला होता. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये चौका मारला होता आणि पुन्हा एकदा शॉट ऑन पूल करत 2-3 टप्प्या दरम्यान चेंडू मात्र सीमा रेषा पार. पुन्हा एकदा चौकार. चौकार हॅट्रिक होतीये का हे पाहण्यायोग्य असेल. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा. वाह वाह, काय गोलंदाजी करतोय. कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी दीपक कडव, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. फलंदाजी मध्ये पण अनुभव आहे. दोन्हीही पुराणे चावल. टक्कर मात्र चांगली असेल.
या ठिकाणी मात्र पंच पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आले, मात्र लेगी यांच्या स्वरूपात नो आहे, तरी पण त्यांचा रिव्ह्यू आहे, इथे संघाचा नाहीये, पंचांचा रिव्ह्यू आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू फेल जाणार नाही, जरी काही डिसिजन असेल तर पंचांचा निर्णय आहे नो, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तर या ठिकाणी चेक केलं, व्यवस्थित चेक केलं, फलंदाजाने स्टेप आउट केले 2 पाऊल पुढे, त्यामुळे हा चेंडू नो देण्यात येणार नाही, कारण ज्यावेळेस चेंडू लँड होतोय तर इथे सरळ दिसतं यष्ट्यांच्या खाली आहे, त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा नो नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे, कारण फलंदाजाने स्टेप आउट केलेलं होतं. जर स्ट्राईकवर असते आणि त्या हाईटला जर बॉल असता तर नक्कीच मात्र नो देण्यात आला असता. एक चांगले पंच या ठिकाणी विष्णू शिंदे जे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत, एक चांगला डिसिजन, कारण क्रुशियल मॅच आहे, महत्वाची मॅच आहे, त्यामध्ये त्यांचा एक चांगला निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, फेअर डिलिव्हरी. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र या ठिकाणी रोहित आहेत एकाच टप्प्यात, चेंडू मात्र फील्ड करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल रोहित कडव कडून, खूपच सुरेख गोलंदाजी करतोय दीपक कडव, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, आणि संतोष देखील चांगली फलंदाजी करतायत, कारण त्यांच्या बॅट मध्ये सुद्धा 2 चौकार मात्र मारलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये, या ठिकाणी 2 धावा मात्र, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही, प्रयत्न केले पाहिजे होते, प्रयत्न केले असते तर यश नक्कीच लाभला असता, परंतु या ठिकाणी 2 धावा, धावसंख्येत भर होते, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21. पहिल्या षटकामध्ये जयेशने धावा खर्च केले 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून दीपक याने चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 10 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. मी म्हणेन ह्या खेळपट्टीवर ह्या धावा अतिशय कमी आहेत, कारण 2 षटकामध्ये फक्त 21 धावा, तर म्हणता येईल चांगली गोलंदाजी केली आहे असं म्हणता येईल. कुठेतरी बॅकफुटला ढकललंय ते आर्विका 11 संघाला. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे, पंच रोशन कडव, वेळ न दवडता आपण सामना चालू करायचा आहे. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर कर्णधार अमोल याने विश्वास दाखवलाय, हर्षद शिंदे यांच्यावर खूपच महत्वाचं षटक असेल. अतिशय महत्वाचं षटक असेल, जे हाताळतोय, खूप प्रकारचा दबाव असेल गोलंदाजीवर सुद्धा, कारण ही मॅच इतकी महत्वाची आहे की फायनल पेक्षा महत्वाची आहे, कारण जर तुम्हाला फायनलला पोहोचायचंय तर ही मॅच जिंकणं महत्वाची आहे, त्याच्यामुळे या मॅचला खूपच महत्व आहे. पहिला चेंडू या ठिकाणी 1 2 4, 1 2 का 4, चेंडू एका टप्प्यावर सीमा पार चौकार. विकीच्या बॅट मधून पहिलाच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, ज्या 4 धावा खूप आपल्या संघासाठी महत्वाच्या असतील. अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक असतील. आता मात्र काय रणनीती असेल हर्षद याची पाहण्यायोग्य असेल, दबाव असेल, महत्वाची मॅच आहे. रन
काढणे सुद्धा खूपच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज धावतोय तू मै आणि या ठिकाणी रोहित गेले होते आणि ओ हो या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात अतिशय खराब रनिंग बिटवीन द विकेट. मी म्हणेन विकी याची लेझी क्रिकेट खेळले, थोडेसे धावले असते तर मला वाटतं 2 धावा कंप्लीट होत होत्या, परंतु रनिंग खूपच कमी झाली आणि या ठिकाणी मोठा आदरा मिळतोय अरबिका 11 संघाला. विकी तंबूत परततोय आणि नौका बॅट्समन सूरज कडाव ज्याने गोरेगाव टुर्नामेंट मध्ये अर्धशतक झळकावलं होतं, सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला फलंदाज सूरज कडाव मैदानात येतोय. सिच्युएशन त्याला सूट करते, ह्या सिच्युएशनला त्याला खेळायला आवडतं आणि तेच सिच्युएशन आता मात्र निर्माण झालेले. इथून संघाला जर वाचवायचा असेल तर सूरजला आतोनात प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल आणि आपल्या संघाला वाचवावं लागेल, तरच संघ पुढे वाटचाल करेल. खूपच महत्वाचा सामना हा आणि फलंदाजी होणं तितकंच गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक मध्ये मात्र बदल करण्यात येत आहे. गणेश मात्र सर्कल मध्ये जात आहेत आणि त्याच्या जागी किरण मात्र पहिला चेंडू विडकावून दिलाय. ओहो काऊ कॉर्नर वरून बिग 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 सिक्सर. सूरजचा विचार केला तर नेहमी ते शांत असतात मैदानात, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं ही त्यांची ख्याती आहे. एकदम शांत स्वभाव, शॉट सिलेक्शन पाहाल तर अतिशय सुरेख, कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाहीये. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट फेकून दिलाय लॉंग ऑफच्या वरून, बिग 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 सिक्सर. मी म्हटलं होतं सूरज कडाव हा अतिशय खेळपट्टीवर गेल्याच्या नंतर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतोय, फाटक्यात ताकद आहे, त्याच्या फॉर्म्स मध्ये ताकद आहे आणि चेंडू मात्र सहज तो सीमारेषा दाटतोय. धावपळकावर 38 धावा, बघा किती वेगाने धावपळक धावायला लागलं. सूरज मैदानात आला, 2 चेंडू 2 षटकार, हॅट्रिक करतोय का हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, तू मै आणि एक चांगला निर्णय मी म्हणेन. अनुभवी समोर आहेत संतोष कडाव, ते नक्कीच सांगतील कुठलं रन धावायची कुठली नाही धावायची, हे खूप महत्वाचं आहे. आणि सूरजला त्याने कॉल केला की तू नको धावूस, कारण ही धाव खूपच रिस्की आहे, कारण संघ आता चांगली कामगिरी करतोय. अजूनही चेंडू शिल्लक असेल, या षटकातील एक धावसंख्या धापॉलकर 39, मी म्हणेन सफिशियंट धावसंख्या आहे. 3 ओव्हरच्या अजून समाप्त व्हायची, अजूनही एक चेंडू शिल्लक असेल, परंतु कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळतोय हर्षद, आतापर्यंत धावा खर्च करतोय हर्षद, 18 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी, ओहो हो डायरेक्ट हिट हो झाला असता तर या ठिकाणी सूरज मात्र तंबूत असता, पण क्षेत्ररक्षण चांगलं होतं, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न सुद्धा चांगला होता. प्रेझेन्स ऑफ माइंड हर्षद तर चांगलं होतं, परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये, नाहीतर या ठिकाणी मात्र सूरज कडाव बॅक टू पॅव्हलियन असता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या धावपळकर होते 40 धावा.
पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचंय, त्वरित पाणी घेऊन जायचंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 धावा. पहा 2:20 ला सामना, 2:18 ला चालू झाला, 2:38 ला तुम्ही 3 षटक टाकले, म्हणजे 20 मिनिटं तुम्ही खर्च केले. हे असं करून चालणार नाही, आपल्या सामने होणार नाही. तर सामने त्वरित चालू करायचे, सामना चालू करायचे. खूपच महत्वाची मॅच आहे इथे. गोलंदाजी मात्र कोण करणार, कारण हे पाहणं महत्वाचं आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं, सरपंच 11 संघाने 109 धावा कुठून काढल्या होत्या, आणि आता मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. मी म्हणेन 40 धावा या ग्राउंडवर, या विकेटवर चांगली गोलंदाजी केली असं म्हणता येईल. थोड्याशा धावा खर्च केल्या हर्षदने, काही हरकत नाही, चालेल. पूर्ण समीकरण पाहिलं तर सरासरी पाहता 13.35 हरकत नाहीये. या विकेटवर ही सरासरी मात्र चालू शकते. ज्या पद्धतीनं ही विकेट, या विकेटवर धावा होत आहे ते, त्या पद्धतीने मी म्हणेन तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे माऊली 11 संघाने. थोड्या धावा खर्च केल्या हर्षदने, नाहीतर संघाने चांगली कामगिरी केली होती. हरकत नाहीये. नवीन गोलंदाज रोहित कडाव. पहिला चेंडू फुल टॉस. जास्त काही समाचार घेता आला नाहीये, फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. आता म्हणतात स्ट्राईकला सूरज कडाव, ज्याने 2 उत्तुंग षटकार, क्लीन हिट म्हणता येईल. एक काहू कॉर्नरच्या वरून बिग बिग षटकार, एक लॉंग ऑफच्या वरून षटकार, क्लीन हिट म्हणता येईल. चांगली फलंदाजी करतोय, मॅन इन फॉर्म. आता मात्र सामना रंगेल रोहित विरुद्ध सूरज. सामना रंगतदार होईल, यात मात्र शंका नाहीये. कोण कोणावर होतोय बारी, बारी बारी सबकी बारी. पहिला चेंडू भिडकावून दिलाय, शॉर्ट आर्म बॉल सक्सेसफुल. 6 धावा, बिग 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 सिक्सर. चेंडू द्यायचंय, जुना चेंडू द्यायचंय त्वरित, कारण षटकार खूप लांब पल्ल्याचा मारलेला आहे. खूपच खराब गोलंदाजी म्हणता येईल. अर्ध्या पिचवर चेंडू आपटला आणि भिडकावून दिला, सीमारेषा पार. बिग बिग षटकार. सूरजच्या बॅट मधून हा तिसरा षटकार पाहता येईल आपल्याला. 4 चेंडू फेस केले, 19 धावावर खेळतोय. ही या फलंदाजी खासियत आहे. जर 5 षटक टिकतो तर याच्यात क्षमता आहे अर्धशतक झळकावण्याची. त्या पद्धतीने त्याची कामगिरी आहे आणि तशी कामगिरी करू शकतो. आता मात्र रोहित दबावात असेल. एक खराब चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे सूरज मात्र जाणतोय. पाहूया पुढचा चेंडू कमबॅक करतोय की सूरज भारी पडतोय. उलटा चेंडू, चेंडू फेकून दिलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. आता मात्र खूपच दबावात असेल रोहित. खूपच खराब गोलंदाजी. धाव संख्या वेगाने वाढते, वेगाने, बुलेट ट्रेन प्रमाणे. 50 अप. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी 50 अप होते. 53 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील, मात्र 3 चेंडू कुठल्या प्रकारे हाताळेल हे मात्र अग्नि परीक्षा असेल रोहितची. कारण समोर फलंदाज आहे सूरज, जो मॅन इन फॉर्म आहे. रोहित सुद्धा हार्ड हिटर आहे. बारी बारी सबकी बारी, अब तुम्हारी बाद में हमारी. पुन्हा एकदा फ्लॅट हिट,
फ्लॅट हिट सिक्सर, बॅक टू बॅक 3 षटकार. या ठिकाणी अतिशय जबरदस्त फलंदाजी सूरज करतोय आणि तीनही चेंडू सीमा पार धाडतोय. 4 चेंडू खर्च करतोय रोहित. 19 धावा. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे. झेल होईल का? ओहो, सोपा झेल या ठिकाणी. ओ, या ठिकाणी पुन्हा एकदा रनिंग मध्ये. या ठिकाणी पंच बाद कोण असेल जरा रिव्ह्यू घेऊन चेक करा. या ठिकाणी चेक करा. इथे चेक केला जाईल कोण आउट आहे. थोडस थांबायचंय आणि मग निर्णय दिला जाईल. घाई गडबड होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही इथे घेतोय. कुठल्याही प्रकारचे कोणावर कोणाची बाजू सुद्धा घेतली जाणार नाही आणि कोणाची काही सुद्धा केली जाईल नाही. क्लीन, दूध का दूध पाणी का पाणी. या ठिकाणी चेक केला जाईल. थर्ड अंपायर आहे, चेक केलं जात आहे. या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज बाद असतील, सूरज सेफ असतील. संतोष कडव या ठिकाणी आउट होत आहेत. इथे सरळ दिसते, बघू शकता. काही डाऊट असतील, काही असतील, तुम्ही पाहू शकता. दूध का दूध पाणी का पाणी. खराब कॉलिंग म्हणावी लागेल. या ठिकाणी दोन्ही मिसअंडरस्टँडिंग झालं आणि या ठिकाणी संतोष कडव जे चांगली साथ देत होते, सिंगल काढून सूरजला मारण्यासाठी प्रोत्साहित करत होते, त्या पद्धतीत या ठिकाणी धावपळकावर 60 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असेल आणि अजूनही चेंडू शिल्लक असतील. चेंडू किती शिल्लक या षटकातील? एक चेंडू शिल्लक असेल. पंच बरोबर आहे, एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि खेळपट्टीवर नवीन फलंदाज केतन कडव, ज्याने रोशन कडवला 2 षटकार दाखवले होते. म्हणजे मारण्याची धमक आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. कशा पद्धतीने केतन खेळतायत आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे रोहित हे पाहण्या योग्य असेल. शेवटचा चेंडू असेल. ओ, शॉट अंबुल. चेंडू मात्र हवेत आहे. झेलची शक्यता आणि येथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. किरण झेल खाली होते आणि सुरेख झेल पकडतायत. मागच्या चेंडू मध्ये त्याने मिस्टेक केली होती आणि ती सुधार करत त्याने मात्र आता झेल घेत आहे आणि चांगलं कमबॅक करतोय. रोहित सुद्धा आपलं चौथं षटक हाताळलं, सांघिक चौथं षटक हाताळलं आणि धावसंख्या त्यांनी धावा खर्च केल्या त्या 20 धावा. काहीसं महागडं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला माऊली संघाकडून, रोहित याच्याकडून. आता मात्र शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक कोण घेईल कोण नाही हे मात्र पाहण्या योग्य असेल, कारण समोर फलंदाज कोण आहे? मॅन इन फॉर्म सूरज कडव. सूरज कडव जर 6 चेंडू खेळतोय तर माझ्या अनुभवानुसार नक्कीच तो चेंडू जास्तीत जास्त सीमा पार धाडेल, यात मात्र शंका नाही. मात्र शेवटचं षटक हे खूपच महत्वाचं असतं. कुठल्याही सामन्याचं शेवटचं षटक हे टर्निंग पॉइंट असतं. धावसंख्या वेगाने वाढते. 60 धावा 15 ची सरासरी गाठलेली. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या 11. दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या 10 धावा. जयेश कडव आले होते, सॉरी दीपक कडव आले होते. पहिलं षटक हाताळलं जयेश कडव याने खर्च केल्या धावा 10-11. दीपक कडव याने खर्च केल्या धावा 10. तिसरं षटक घेऊन आले हर्षद, त्याने खर्च केल्या धावा 19 आणि चौथं षटक घेऊन आले रोहित यांनी धावा केल्या खर्च केल्या 20. म्हणजे हे वाढतं धावपळक आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत सुरेश कडव. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवाची गरज आहे, कारण सामना पाहता वाढतं धावपळक आहे, ते कुठंतरी रोखलं पाहिजे, हे खूपच गरजेचं आहे. 60 धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 षटकांमध्ये, म्हणजे एकंदरीत पाहता सरासरी 15 ची सरासरी आहे.
15ची सरासरी गाठलेली आहे. मी म्हणेन चांगली सरासरी आहे हे, कारण शेवटचं षटक जर 20-25चं येतं तर मात्र सामन्यावर पकड निर्माण करू शकते आर्विका 11. कारण अजूनही ज्या फलंदाजाने तब्बल 5 षटकार 32 धावांवर नाबाद खेळतोय सूरज, त्याला अर्धशतकासाठी 15 धावा म्हणजे 3 षटकार. तो जर 6 चेंडू राहतोय तर 3 षटकार नक्कीच लगावतोय. हे मात्र पहिला चेंडू बिडकावून दिले, लॉंग लॉंग बिग बे सिक्सर. सूरजच्या समोर गोलंदाजी करणं खूपच कठीण आहे, कारण सूरज असा फलंदाज आहे जर खेळपट्टीवर राहिला तर तो सामन्याचं चित्र बदलू शकतो. त्यांनी फटका मारण्याची तुम्ही पद्धत पहा, त्याचा पद्धत पहा, ज्या पद्धतीने तो फटका मारतोय. अतिशय शांत स्वभाव, कुठल्याही प्रकारची गडबड नाहीये, काहीच नाहीये, ओव्हर ऍक्ट नाही, अजिबात नाहीये. मी म्हणजे असा फलंदाज मला खूप आवडतो, अजिबात ओव्हर ऍक्ट नाहीये, एकदम शांत स्वभाव, सुंदर खेळतोय. पहिला चेंडू मात्र सीमा पार धाडतोय. आता मात्र सुरेश कडव दबावात असतील. दुसरा चेंडू झेलचा प्रयत्न, पात्र सेफ लँड होते, दुसराचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी उमेश कडव काहीच करू शकत नाहीये. चांगला प्रयत्न होता परंतु 2 धावा या ठिकाणी खर्च करतोय. मी म्हणेन गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सूरज सारखा फलंदाज समोर आहे आणि 40 धावांवर करतोय. जोरदार टाळ्या सूरजसाठी. पाहूया पुढचा चेंडू. पुलटा चेंडू या ठिकाणी मात्र पायचीत पकडला जातोय. काय गोलंदाजी करतोय सुरेश कडव आणि मोठा फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी थर्ड अंपायर नाहीये, पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल आणि या ठिकाणी चेक सुद्धा केलं जातोय. सूरज प्लंब आहात तुम्ही, मिडल स्टंपवर आहात, तुम्ही नंतर पाहू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला पंचांनी आउट दिले. पंच साधे सोपे नाहीयेत. समोर प्रशांत सूर्यराव यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांचं क्रिकेटचं नॉलेज दांडगा आहे आणि त्याने कित्येक सामने जिंकून दिलेत आपल्या संघासाठी. वय वर्ष पाहता 40, पण त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहाल 40+ असतील, कोणीही म्हणणार नाही. 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी त्यांची बॉडी लँग्वेज आहे, असा त्यांचा खेळ आहे. हे मात्र आपण या लीग मध्ये पाहिलाच असेल. पुढचा फलंदाज, ओहो काय गोलंदाजी करतोय, बुंदा, गावठी भाषेत बोलता येईल बुंदा, आणि क्लीन बोल्ड करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतोय या ठिकाणी सुरेश कडव आणि पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. काय गोलंदाजी करतोय सुरेश कडव. नवीन फलंदाज येते संदीप बनोटे, हे सुद्धा शील्ड संघासाठी त्यांच्या वयात, यंग वयात त्यांनी खूप काही दिलेलं आहे शील्ड संघासाठी. त्यांनी जर षटकार मारला तर केदार बनोटे यांच्याकडून 500 आणि जर सुरेश कडवने विकेट घेतली तर माझ्याकडून 1000, शंकर विजयकडून 1000 रुपये. बघा दोन्ही साइडून बक्षीस लावलेले. जर तुम्ही फलंदाजाला लावता तर आम्ही गोलंदाजाला लावतो. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि जर षटकार मारला तर केदार बनोटेकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दोघेही पुराणा चावल आहेत, दोघेही याआधी खूप क्रिकेट खेळलेले आहेत, विरुद्ध आलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. ओहो काय गोलंदाजी करतोय. परंतु मी सांगेल या फलंदाजाची जे संदीप बनोटे खेळतायत त्यांची पहिल्यापासूनची खासियत आहे की चेंडूच्या मेरिटवर खेळणं. हे मी जेव्हा लहान होतो मी सुद्धा पाहिलेले क्रिकेट, ते चेंडूच्या मेरिटवरच खेळणार, ज्या दिशेने चेंडू आहे त्या दिशेने मारणार, ही त्यांची खासियत आहे आणि ते त्यांनी पुन्हा दाखवलेलं आहे. चांगली फलंदाजी, गोलंदाज सुद्धा चांगले. आता मात्र फलंदाजीसाठी आहेत अनिकेत कडव,
यांच्यात सुद्धा क्षमता आहे. यंग जनरेशनचे खेळाडू आहेत उभारते सितारे इंदगावचे. पाहूया पुढचा चेंडू. हो चेंडू भिडकावून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सिक्सर. आणि काय शेवट केलाय सामन्याचा. धावसंख्या धावफलकावर 75-75. मात्र सामना रंगतदार होईल. मी या ठिकाणी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. इंदगाव शील्ड ISPL लीग 2025 सेशन दुसरा. धन्यवाद. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय रोहित बनोटे जे उभरते समालोचक आहेत. त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपलं सुमधुर आवाज दुमदमून ठेवायचे या लीग साठी. या रोहित बनोटे. नॉकआउट. चला सामना त्वरित चालू करा. पहा निलेश कंस्ट्रक्शनचे समर्थक काल्या पडद्याच्या मागे आहेत. काली जादू केले वाटतं त्याही काहीतरी. नॉकआउट मॅच असेल. जिंकेल तो आत, हारेल तो या वर्षीसाठी कायमचा टाटा बाय बाय. लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे. सलामीचे फलंदाज असतील अमोल आणि रोहित.
पहा एकेकालचे शिलचे ओपनिंग बॅट्समन हर्षद आणि अमोल. चला लॉस उडवायचे. पहा रोहित, दीपक, जितेंद्र मोठे चाहते निलेश कंस्ट्रक्शनचे पडद्याच्या मागे आणि त्यांची टीम इन फॉर्म मध्ये आलेली आहे. तब्बल 75 धावा ठोकलेले आहेत. पहा आमचे परम मित्र अनिकेत कडव बॉलिंग मार्कवर. हर्षद आणि अमोल 76 धावा, 30 बॉल 76 धाडाम ठोक. बॉलर असतील अनिकेत 30 चेंडू 76 धावा. खूप असं आव्हान. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. पाहूया हर्षद आणि काहीसा रनअप मध्ये चुकी आणि डीके अंपायर. पहा काय काय आपलातून अंपायर. पहा इन फॉर्म मध्ये 6 मारला तर डोक्यावर उभे राहून पायवरती करण्याची क्षमता. पहिला चेंडू आणि आउट. स्वतःच्याच खेळीवर नाराज. पहा बाला काय सुंदर झेल. सूरज यांच्याकडून 51 रुपये. बाला बाला आपला 51 रुपये घेऊन जायचे नंतर. ताई SPL साठी कमिटीकडे दिलेत वाटतं. दिलेत ना रे. हा ठीक आहे. येणारी SPL 23 फेब्रुवारीला. कमिंग सून SPL. एक शेतात अख्खा गाव. पहा बॅट हवी आहे. दोन सक्के मित्र आमने सामने. रोहित आणि त्यांच्या समोर असतील अनिकेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवताना अनिकेत. येणारे 29 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता.
पुढील चेंडू. अनिकेत टू रोहित. काय होतंय, काय बिघडतंय? पाहूया पुढील चेंडू. अनिकेत घेऊन येत असताना पुन्हा एकदा रनअप चुकलेला आहे. तलवारी सारखी बॅट फिरवताना रोहित. बॉल लागला तर गोटीच करेल. उपटीवर उपट जी. पाहूया शॉर्ट टर्म फुल अँड सक्सेसफुल. 1 बाउंस ओव्हर द रो. 4 रन. दोन्ही टीम एकही मॅच जिंकली नाही. कोण विजयाला गवसणी घालणार आहे आणि सुपर 4 मध्ये कोण येणार आहे? पाहूयात पुढील चेंडू घेऊन येत असताना अनिकेत. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल. लांब 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 षटकार. पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो काही निर्णय असेल तो आपणास मान्य करावा लागेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि या ठिकाणी जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात असफल होतोय रोहित आणि रोहितची विकेट मात्र या ठिकाणी महत्वाची असेल. पुन्हा एकदा घुटना ते तमाशा देख लेकिन तमाशा तो हुआ रोहित का. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडू निर्धाव टाकते रोशन जाधव. गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन खूप प्रमाणात आहे. थोडेसे रॅपिड टाकण्याचा प्रयत्न आहे रोशन जाधव यांचा आणि चेंडू थोड्या प्रमाणात घुमवतात रॅपिड मध्ये, त्यामुळे फलंदाजाला काही समजत नाही. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हो काय गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकून इथे मात्र संकटात टाकतोय रोहित. मात्र डबल माइंड रोहित असेल. जर विकेट गमावतोय तर सामना फसण्याची शक्यता आहे आणि जर चेंडू सीमा पार धाडतोय तर सामना खुला सुद्धा होऊ शकतोय. पण अजूनही सामना खूप मोठा आहे, खूप लांब आहे. पुन्हा एकदा आता मात्र शॉर्ट टर्म पूल. एका टप्प्यामागे चेंडू सीमा पार आणि हा येतोय खणखणीत चौकार. पहा पुढचं समीकरण असे असेल. जे 4 संघ सेमी फायनल साठी पात्र होतील त्यांची या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्याचप्रमाणे सामने मात्र खेळवले जातील. याकडे लक्ष असू द्या. चिठ्ठीच्या स्वरूपात सामन्याचं समीकरण असेल. सेमी फायनल 1, सेमी फायनल 2. तर या ठिकाणी चिठ्ठ्या उडवण्यासाठी तयारी करायचीच आहे, कारण विजेता संघ असा आपण टाकूया आणि बाकीचे 3 संघ. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा समाधान चेंडूवर गेले होते आणि चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय आणि केदार यांचं काहीसं खराब क्षेत्ररक्षण आणि दोन्ही पायांच्या मधून मात्र चेंडू सीमारेषे पलीकडे आलेला आहे. खूप खराब क्षेत्ररक्षण, परंतु प्रयत्न चांगले होते. हताश झाले, निराश झाले, कारण त्यांच्या हातून मिसफील्ड झाली आणि थोडेसे अदबल झाले. शेवटचा चेंडू. ओहो, या ठिकाणी अतिशय खराब चेंडू, मात्र समालोचन कक्षाला सलामी देत हा उत्तुंग षटकार, उत्तुंग म्हणजे खूपच महत्वाचा षटकार म्हणता येईल. आणि मात्र या ठिकाणी 14 धावा पुन्हा एकदा खर्च करतोय रोशन. सरासरी गाठायची होती 13 दुसऱ्या षटकामध्ये, परंतु 14 धावा खर्च करतोय आणि
पूर्णतः पाहता 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर 38 धावा. अजूनही सामना खूप मोठा आहे. 3 षटक शिल्लक असतील आणि 39 धावांची गरज आहे. क्षमस्व 38 धावांची गरज आहे. थोडस स्कोअर मध्ये मिस्टेक झाली त्याच्यामुळे आता मात्र गोलंदाजी साठी होते. मॅन इन फॉर्म गोलंदाज. समाधान नक्की कोणाचं समाधान होते पाहण्या योग्य असेल. षटकार खाऊन समाधानी मानतोय की रोहितची विकेट काढून समाधान मानतोय. पाहूया समाधान कोणाचं समाधान करतोय. 3 षटक आणि 38 धावांची गरज म्हणजे 12.60 ची सरासरी गाठायची आहे. आणि गमतीचा विषय म्हणजे षटक तिसरं चालू आहे आणि अमोल पहिला चेंडू फेस करणार आहे. हा एक गमतीचा विषय आहे. रोहित वैयक्तिक पहिला चेंडू मात्र या ठिकाणी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावाची संधी आणि अतिशय खराब थ्रो. बॅकअप खूपच खराब, अतिशय खराब आणि त्या ठिकाणी मोठी विकेट होती. डेंजर एंडला रोहित सुद्धा होते मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रोहित वैयक्तिक 37 धावांवर खेळतोय आणि अमोल मात्र वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय 2 या धाब्यांनी. पहिला चेंडू फेस करत असताना समाधान मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पहा. 40 प्लसचे खेळाडू नक्कीच 3 धावा त्यांनी वाजवल्या. टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूंसाठी कारण अजूनही चांगला जोश, चांगली मेहनत करतायत. हेच खूप महत्वाचं आहे. मला नाही वाटत हे यंग जनरेशन आफ्टर 40 खेळतील की नाही पण हे पहा हे जुने खेळाडू आहेत. ते अजूनही आपल्या संघासाठी खेळतायत, आपल्या लीग साइड अतोनात प्रयत्न करतात. हे मात्र बघण्यायोग्य आहे आणि खूपच कौतुक त्यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित मात्र 37 धावांवर खेळतोय. मॅचची गोल्डन विकेट असेल ही जर घेतली तर. ओहो काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय समाधान आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मारून देण्याचा प्रयत्न करून देत नाहीये. समाधानकारक गोलंदाजी करतोय. नावाला साजेल अशी गोलंदाजी मात्र करतोय. 3 चेंडू या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि फक्त 3 धावा खर्च करतोय. वा काय गोलंदाजी करतोय समाधान. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका परंतु समोर रोशन होते. याने अलगद क्षेत्ररक्षण केलं आणि चांगला थ्रो त्यांच्याकडून आणि फक्त 1 धाव, फक्त 4 धावा खर्च करतोय 4 चेंडू मध्ये. मी म्हणेन खूपच चांगली गोलंदाजी समाधानची. आता मात्र 2 चेंडू इतके महत्वाचे असतील. या चेंडूना अनन्यसाधारण महत्व असेल कारण सामन्याचं भवितव्य या 2 चेंडू मध्ये असेल. सामन्याचं टर्निंग पॉइंट या ठिकाणी असेल. ओहो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी दत्ता मामा मलोडे यांचं आगमन होते. थोडेसे कामानिमित्त ते बाहेर गेले होते पण पुन्हा एकदा त्यांनी आपली हजेरी दाखवलेली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत कारण खूप मेहनत करतायत ते या लीग साठी सुद्धा, त्यांच्या टीम साठी सुद्धा. त्यांचं प्राधान्य
खूप मोठ्या प्रमाणात असतं. हेच नाही तर या पंचकृषीत कुठलाही कार्यक्रम असू दे त्यांची हजेरी मात्र आणि त्यांना आमंत्रण हे 100% असतं, हे तितकं महत्वाचं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ या ठिकाणी खराब चेंडू होता, परंतु समोर अमोल बनोटे होता, तो कसा संधी सोडेल. आणि या ठिकाणी 4 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 46. या षटकामध्ये धावा खर्च केल्या एकंदरीत पाहता 8 धावा. मी म्हणेन चांगलं षटक हाताळलं या ठिकाणी समाधानने. समाधानकारक गोलंदाजी करत धावसंख्या धावफलकावर 46. अजून गरज असेल येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 30 धावांची गरज म्हणजे 15ची सरासरी गाठायची. पण अजूनही खेळपट्टीवर पाहता अमोल आणि रोहित जे असे फलंदाज आहेत ते जर 12 चेंडू फेस करतायत तर माझ्या अनुभवानुसार मला तरी वाटत नाही की ते सामना सोडतील. पण आता हे षटक कोण हाताळतंय हे खूपच इंटरेस्टिंग आहे, खूपच महत्वाचं आहे. सामन्याचं समीकरण या षटकामध्ये आहे, कोण गोलंदाजी करेल. जे संघाचे संघमालक सुद्धा आहेत संतोष कडव, मात्र हेच गोलंदाजी स्वतः करतायत. जे संघाचे संघनायक आहेत संघमालक आहेत, मी म्हणेन चांगला निर्णय आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. जर या ठिकाणी रोहितला बाद करण्यात यश येतंय, तर सामन्यात मात्र रंगत निर्माण होईल, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. काय सतीश तुला काय वाटतंय? सतीश सुद्धा म्हणतात जर त्यांचं मत असं आहे की जर 12 चेंडू रोहित खेळतोय तर 12 चेंडू पण लागणार नाही. जर रोहित या षटकामध्ये आउट होतोय तर सामन्याला रंगत 100% निर्माण होणार आहे. त्यामुळे समोर गोलंदाज कोण आहे? संतोष कडव, ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. जरी त्यांनी मार खाल्ला असेल पण आताची सिच्युएशन वेगळी आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे. एक जरी चेंडू चांगला पडला आणि विकेट मिळवली, जे सामन्याची गोल्डन विकेट आहे, समोर रोहित सारखा फलंदाज आहे. पहिला चेंडू भिडकावून दिलाय, 120 मीटरचा षटकार, लॉंग बिग वे, सिक्सर. चला चेंडू नसेल लगेच भेटेत तर जुन्या चेंडू घेण्यात येईल, कारण वेळेअभावी आपण इतका वेळ लावू शकत नाहीये, जुना चेंडू द्यायचे. वैयक्तिक 44 धावा, जोरदार टाळ्या रोहितसाठी. आणि चांगली फलंदाजी करतोय, कारण 3 सामन्यामध्ये मात्र अपयशी होता, आता मात्र वाघ पिसाळलाय. समीकरण असेल येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे, सामना 50-50 आहे. रोहितची विकेट टर्निंग पॉइंट, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ब्लॉक मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा मागे चेंडू पडला आणि रोहितच्या स्लॉट मध्ये आला आणि पाठवला प्लॉट मध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलचा प्रयत्न असेल, ओहो, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पुन्हा एकदा 4 रन. चांगला प्रयत्न होता विकीचा परंतु झेल पर्यंत ते पोहोचू शकले नाही. चेंडू खूपच छान होता परंतु फटका तितका सुरेख होता. या ठिकाणी गोलंदाजी की म्हणता येणार नाहीये, चांगला चेंडू हाताळला होता, चान्स होता पण सेफ लँड झाला आणि चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे जात. या ठिकाणी 4 धावा, धावसंख्येने आता फक्त 20 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. रोहित 48, फक्त 2 धावांची गरज अर्धशतकासाठी.
10 चेंडू 20 धावा. अजूनही सामना बॅलन्स असेल. एक विकेट खूप महत्वाची असेल. ओ खराब चेंडू. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र ज्यावेळेस रिलीज होतोय त्यावेळेस हातातून बॉल सुटला नाहीये आणि चेंडू मात्र भीमरच्या स्वरूपात या ठिकाणी नो चेंडूची घोषणा होते आणि फ्री हिट असेल. पंच धाव आहे ना, कट लागलेली आहे बरोबर, एज लागलेली आहे म्हणजे एक धाव काउंट केली जाईल. 49 वर रोहित खेळतोय. 2 धावा मिळतील या नोची एक आणि एक धावून काढली म्हणून 2 धावा मिळतील. 18 धावांची गरज असेल. येणारे 10 चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र झेलचा प्रयत्न असेल का, नाही. चेंडू सीमारेषा पार. आणि पहा अमोल असा फलंदाज आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतोय त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. एकदम हलक्या हाताने मात्र टच करतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा पार धाडतोय. आता मात्र समीकरण खूप काही बदललेलं आहे, खूप काही चेंजेस आहे. फक्त 12 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 9 आणि फक्त 12 धावा. आता मात्र माऊली 11 संघाचे संघ मालक खुश असतील. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल. फक्त एक सामना जिंकून सेमीफायनल साठी पात्र होणार. या कॅमेरा जरा माऊली संघाचे संघ मालक त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्याचे हास्य आम्हाला पाहायचं आहे. मांडव मध्ये खेळाडू कक्षामध्ये कॅमेरा तिकडे जरा फिरवा आणि त्यांचं जरा हास्य आम्हाला पाहायचंय, कारण सकाळपासून ते एकदम माऊस होते. आता मात्र चेहरा त्यांचा फुललेला आहे, तर त्याच्यामुळे सर्व खेळाडू सुद्धा खुश असतील. त्यांच्या ताफ्यातले एन्जॉय करतात क्रिकेट. ओहो पुन्हा एकदा या ठिकाणी अपील होतीये, परंतु पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी एलबीडब्ल्यू ला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. तुम्ही नोला घेऊ शकता पण एलबीडब्ल्यू ला नाहीये. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही तरी चेक करतोय. एलबी ला नाहीच आहे, कुठल्याही प्रकारचा सामना चालू ठेवायचा आहे. पंच लेग बाईच आहे ना, धाव लेग बाईज आहे, कुठल्याही प्रकारची काउंट केली जाणार नाही, म्हणजे वैयक्तिक धाव काउंट केली जाणार नाहीये. अमोलची लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. चौथा स्टंप असता तरी सुद्धा आउट नसता, याप्रमाणे इथे दिसतंय. चांगला डिसिजन पंचांचा. शॉट ऑफ लेन फुल सक्सेसफुल. या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा आणि रोहितचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण. ते रोहित बॅट दाखवायचे समालोचन कक्षाकडे सुद्धा आणि कॅमेऱ्याकडे सुद्धा, तुमच्या पॅव्हेलियन कडे सुद्धा बॅट दाखवायचे आणि या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होत आहे. रोहितचं क्रुशल मुवमेंटला त्यांनी जी फलंदाजी केली पूर्णपणे अपयशी होता या स्पर्धेमध्ये आणि ज्या वेळेस संघाला गरज होती त्यावेळेस मात्र त्याने या ठिकाणी जी फलंदाजी केली ती वाखण्य जोगी होती आणि फक्त आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. मी आधीच म्हणालो होतो जर रोहित 4 षटक खेळपट्टीवर राहतो तर तो सामना नक्कीच फिरू शकतो. ओहो पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमा रेषा पार आणि हा बिग षटकार. फक्त आणि फक्त 1 धावाची गरज असेल. या ठिकाणी मला वाटतं एटीएम ऑन होतंय असं इकडून दिसतंय आणि एटीएम जोरात धावत येत आहे, कारण मला माहिती आहे खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे. मी सुद्धा त्यांच्या टीम मध्ये खेळलो, कर्णधार होतो आणि कर्णधार असून मी त्यांना चॅम्पियन सुद्धा करून दिले होते. त्यावेळेस ते खूप खुश होते. एकदम दिलदार व्यक्तिमत्व बोलावं लागेल अनिलजी बनवटे यांचं, जे उद्योजक आहेत. जर तुमचा खेळ होत असेल ना तर अनिल बनवटे एकदम दिलदार आहेत. उलटा चेंडू आणि हलक्या हाताने काढतो या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि थेट सेमी फायनल